नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळणार, EPFOने जारी केले परिपत्रक, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता EPFOने जारी केलेले कर्मचाऱ्यांसाठी हे पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळणार काय आहे नेमकी माहिती या ठिकाणी आपण पाहूया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळणार, EPFOने जारी केले परिपत्रक। पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी। नमस्कार, निवृत्ती वेतनवाढीबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे, मात्र आतापर्यंत वाढीव निवृत्ती वेतनाचा म्हणजे हायर पेन्शन स्कीम हिशोब कसा आणि किती होणार याबाबत संभ्रम होता। सरकारने आता 6.2 कोटीपेक्षा जास्त EPFOच्या ग्राहकांसाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे। EPFOकडून अधिक पेन्शनच्या थकबाकीच्या मोजणीबाबत एक परिपत्रक जारी करण्यात आले। पहा, एकूणच या परिपत्रकामध्ये EPF सदस्यांना जास्त पेन्शनचा पर्याय म्हणजे पेन्शन ऑप्शन कसा मिळेल आणि आणखीन किती पैसे जमा केले जातील हे सांगण्यात आले आहे। बघा पुढे, EPFOच्या मते EPS शिल्लकची गणना प्रत्येक महिन्याच्या आधारावर केली जाईल। मूळ वेतनातील थकबाकीची गणना ज्या दिवसापासून मूळ वेतन 15,000 रुपयाच्या मर्यादेपेक्षा जास्त होईल त्या दिवसापासून केली जाईल। बघा, नियोक्त्याला या ठिकाणी पाहू शकता, नियोक्त्याला मूळ वेतनाच्या 8.33% भरावे लागतील। पहा पुढे, EPFOच्या मते EPS शिल्लकची गणना ही प्रत्येक महिन्याच्या आधारावर केली जाईल। जर एखाद्या मूळ पगार वाढेल तर बघा एकूणच मूळ पगार किती वाढणार आहे। जर एखाद्या कर्मचाऱ्यांचे म्हणजे एम्प्लॉईज बेसिक पेमेंट मूळ वेतन 15,000 रुपयाहून अधिक असेल तर नियोक्त्याला 1 सप्टेंबर 2014 पासून 1.16% वेगळे योगदान द्यावे लागेल। बघा कशा पद्धतीने योगदान त्यांना द्यावे लागणार आहे। 8.33% आणि 1.16% योगदान पेन्शन फंडातील म्हणजे पेन्शन फंड रकमेच्या तुलनेमध्ये समायोजित करावे लागेल। व्याज मोजले जाईल तर बघा किती व्याज मोजले जाणार आहे। कर्मचाऱ्याने EPFमध्ये जमा केलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज देण्यात येते। हे व्याज EPF योजना 1952 अंतर्गत मिळेल। जास्त दर जाहीर केल्यास त्यांच्यावर हा निर्णय लागू होईल। बघा, EPS म्हणजे तरी काय आहे। कर्मचारी पेन्शन योजना 95 म्हणजेच EPS 95 16 नोव्हेंबर 1995 रोजी लागू करण्यात आली। 1 सप्टेंबर 2014च्या अगोदर EPS खात्यामध्ये अधिक योगदानांसाठी 5,000 रुपयाची मर्यादा होती। त्याच्यानंतर ही मर्यादा वाढवून 15,000 रुपये करण्यात आली आहे। पेन्शनच्या मोजणीसाठी लवकरच आणखीन एक परिपत्रक जारी करणार आहे। EPFOच्या अधिकाऱ्याने सांगितले की शिल्लक आणि पेन्शनची गणना करण्यासाठी एक परिपत्रक जारी करण्यात येणार आहे। एकूणच या ठिकाणी व्याज मोजले जाईल आणि EPS म्हणजे तरी नेमकी काय, मूळ पगार वाढेल। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी हायर पेन्शन स्कीम जी काय आहे, कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळणार, EPFOने जारी केले परिपत्रक हायर पेन्शन स्कीम, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।